तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि फायनली तो दिवस आलेला आहे. आम्ही दीदी आणि बेबीला घेऊन आता निघणार आहोत. सगळं डेकोरेशन पण झालेलं आहे. श्वेता, सो कसं वाटतंय फायनली घरी जातोय आपण? खूप छान वाटतंय, खूप छान. माझ्यापेक्षा जास्त अहिल्या खूप एक्साइटेड आहे. तू बघू शकतो तिची एक्साइटमेंट. बघू शकता अहिल्या, अंकिता पण आलेली आहे. आणि तूच घे तिला. सो येस, आता आम्ही निघतोय. डेकोरेशन पण खूप छान झालंय. श्वेताला पूर्ण झालेलं दाखवलं नव्हतं, तयारी करताना दाखवलं होतं. आता श्वेता मीच केले. ठरवलं ते श्वेतानीच. बट येस, आता निघतोय आम्ही. खाली मस्त VIP कॉन्वॉय केलाय आम्ही. तुम्ही बघा, ते दाखवतो तुम्हाला. सो येस, त्याला निघूयात आपण. सुंदर सुंदर मम्मा बेबीला आम्ही ठेवतो. बेबी तर सगळी तयारी केली बेबीच्या स्वागताची, वेलकमची तयारी केलं का सांग? काय काय केलं? काय केली सांग. फ्लॉवर्स वगैरे टाकले का खाली? असं छान दिसत आहे. थँक्यू. सो येस, फायनली निघालेलो आहोत आम्ही. बेबीला जिजू घेऊन जातोय पुढं. सो फायनली हॉस्पिटलच्या बाहेर येत आहेत. अहिल्या पण आलेली आहे. खूप खूप सगळे हॅपी आहेत. फायनली निघालो. हे सगळे आलेले आहेत. करण, पवन, शिवराज, चंदन मस्त रील काढतोय. चंदन कुमार. याचे रील्स पण मी ॲड करेल ब्लॉगमध्ये नंतर ना. सो येस, आणि तुम्हाला दाखवतो VIP कॉन्वॉय. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. मस्त गाडी सजवलेली आहे. मस्त असं बॅनर लावलं आहे दोन्ही गाडींना. VIP कॉन्वॉय रोलिंग. न्यू बॉर्न बेबी गर्ल इज ऑन द वे टू अवर होम. सो येस, अशा प्रकारे गाडी सजवलेली आहे. 2 गाड्या आहेत. दुसऱ्या गाडीला पण सेम लावलं आहे. बघता तुम्ही. सो येस, आता गाडीत बसतायत. सो येस, फायनली आम्ही निघालेलो आहोत. सगळेजण खूप हॅप्पी आहेत. समोरच्या गाडीमध्ये, ज्या गाडीला सजवलंय त्या गाडीमध्ये बेबी आहे. श्वेता, जिजू त्या गाडीत बसलेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसते ती गाडी. आम्ही आता शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत आलो आहोत आणि श्रेयश गाडी घेत असल्यामुळे त्याचा ब्लॉग आम्ही कंटिन्यू करतोय. येस, कसं वाटतंय मग? गाडी चालवतोय मी गाईज. आता डेकोरेशन तर खूपच भारी केलेले आहे, तुम्ही गेल्यावरती बघू शकता. तर श्रेयश, कशी आहे तुझी एक्साइटमेंट? येस, खूप सगळेजण खूप एक्सायटेड आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे. आणि ऑलमोस्ट पोचलोच आहे आम्ही. 5 मिनिटामध्ये पोचून जाऊ. आणि सगळेजण तिकडे वेट करतायत. खूप जण थांबलेत तिकडे येऊन. कधी येत आहे फोनवर फोन चालू आहेत. सो येस, बघूयात तिकडे जाऊन कसं एंट्री स्वागत होते. तुम्ही बघा ब्लॉगमध्ये, तुम्हाला कळेलच. स्टे ट्यून. येस, फायनली पोचलेलो आहोत. सगळेजण आलेले आहेत बाहेर. तुम्ही डेकोरेशन. बेबीचं औक्षण करून सगळेजण बेबीला ओवाळत आहेत. यानंतर बेबीला घरामध्ये घेतील. तर आता मस्तपैकी बेबीच्या पावलांचे ठसे घेतले जातील, जे स्वागताच्या वेळेस नेहमी करतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, स्नेहा मस्त बेबीच्या पायाला कुंकुपाणी लावतीये. जसं की तुम्ही आता बघितलं, बेबी घरात आलेला आहे आणि त्याचे पावलाचे ठसे पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेले आहेत. आता देवासमोर
घेऊन जातात बेबीला. मग नंतर आपण मागच्या घरी जाणार आहोत, तिकडे सगळं डेकोरेशन केलेलं आहे. तर आता मस्तपैकी दीदी जिजू आणि बेबीचं वेलकम होत आहे. बघू शकता ते एंट्री करत आहेत. खूप छान वाटतंय. फायनली इथं पण वेलकम झालेलं आहे. जसं की तुम्ही बघितलं, आवाज खूप होता म्हणून मला बोलता आला नाही काय. मी क्लिप्स फक्त ॲड करेन. आणि मागच्या घरी बेबीचे एंट्री होत आहे. बघू शकता डेकोरेशन पण इथे 5वी पूजन होईल. 5व्या दिवशी पूजा करतात. आज 5वा दिवस आहे. सो 5वी पूजन इथं होईल. तर डेकोरेशन मी तुम्हाला दाखवतो कसं केलं ते. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. सो फायनली बेबी आलेला आहे घरात. आता 5वी पूजन होईल. 5व्या दिवशीची पूजा करतात ना, ती मागच्या खोलीत करणार आहोत. दिशेप्रमाणे तिकडे ठेवलेली आहे. सो बघूयात पूजा पण कशी होती ते. आणि अहिल्याला कधी बेबीला सोडत नाही, बेबीला घेऊन बसती अहिल्या. एक्साइटेड झाली एकदम. कसं खेळवते बघा बेबीला. या ठिकाणी मांडली आहे, तुम्ही बघू शकता 5वी पूजनची पूजा. दिशेप्रमाणे घराच्या या कोपऱ्यात मांडली आहे. आता श्वेता बसेल पूजेसाठी. हे 11 सटवाई म्हणून 11, हे 10 सटवाई म्हणून 10 दगड मारणे प्रतिमात्मक. हा ते 10 सटवाई हे येत असते ती. हे पण खूप मस्त झाले. आणि बाय द वे हे वाक्य मी तयार केलं. नशिबान असतात ते ज्यांच्या घरी जन्माला येतात मुली. आज आनंदाचा दिवस आहे ओंकारांच्या घरी, कारण अनिरुद्ध आणि श्वेतांबरी यांच्या आयुष्याला आली आणखीन एक गोडपरी. सो गाईज फायनली एंट्री झालेली आहे. वेलकम झालेलं आहे. तुम्ही बघितलं असाल व्लॉगमध्ये. कसं वाटलं श्वेता फायनली घरी येऊन खूप छान वाटलं. 5 दिवसानंतर. आपलं घर ते आपलं असतंय शेवटी. आणि कधी एकदा म्हणजे हॉस्पिटलचा पण सगळा स्टाफ छान होता, पण एक असतं ना एक आपल्या घरची ओढ आपलं. आणि एक रुटीन लागतं मेन म्हणजे की सगळं व्यवस्थित जेवणाचं, खाणं पिणं, बाळाचं. सो एक 8 दिवस जातील आता हे रुटीन सेट व्हायला. आता तेच आता मला सगळेजण एंट्रीसाठी मी ते काही घातलं नव्हतं, कानात कापूस आणि हे ते आपलं होतं ना. आता छान स्वेटर बिटर, पायात मोजे बिजे घालून बसणार आहे, कारण की ते म्हणतात ते आता थंडीचे दिवस आहेत. आणि सध्या आत्ताच जस्ट एक 5 दिवस झाले डिलिव्हरी होऊन, त्यामुळे ते घालून बसणं खूप गरजेचं. पण एक असं हे पण होतं ना की ग्रँड वेलकम करायचं बेबीचं. हो, ग्रँड वेलकम करायचं असं होतं. आणि मग अनिरुद्धचं पण तेच होतं की काही असू देत, वेलकम मात्र छान झालं पाहिजे. म्हणजे असं झालं की ती अहिल्याच्या केलेल्या वेलकमची हाईट हिने गाठली असं. म्हणजे एक असते ना की असं वाटत होतं की ते लग्नाच्या एंट्रीच वेलकम म्हणजे मस्त झालं, खरंच मस्त झालं. इव्हन दवाखान्यातून निघताना पण ती मॅडम कसं म्हणली की तू पेशंट आहे वाटत नाही, आम्ही नवरीची विदाई करतोय असं वाटतंय म्हणलं. म्हणजे एक हाऊस पण आहे सोड आपल्याला, सगळ्या हुशी आहोत आपण. पण मला वाटतं की सगळे म्हणजे प्रेग्नेंट वुमन किंवा आफ्टर डिलिव्हरी झालेल्या बायकांनी असंच राहायला हवं, हॅप्पी सगळं एन्जॉय करायला हवं. हे बघा आता हे तर आपल्याला आहेच, 1-2 वर्ष तर ह्यांचं जागरण गोंधळ हे आपल्याला एक माइंडसेट करावाच लागतो. त्याच्यातून पण हे असे कार्यक्रम एन्जॉय करणं थोडंसं होतो त्रास आवाजाचा ह्याचा त्याचा, पण ती लोक आपले सगळे येतात, एक माहोल क्रिएट होतो, त्याच्यातून आपण ह्या टेन्शनमधून जे फ्री होतो. सो असं एन्जॉय करत राहावं एवढंच सांगायचं आहे. सो मी आफ्टर डिलिव्हरी पण एन्जॉय करेल. आता तर माझी खरी तारेवरची कसरत आहे. आईला तर एवढे प्रश्न विचारते मला, म्हणजे असं बंबारून सोडली मला की सगळे खूप मजा मस्तीचे मुवमेंट असतील तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटतील आता कसं काय काय होतंय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी नंतर शूट करतोय. त्याचं कारण असं की जे ग्रँड वेलकम होतं त्याची रील आलेली आहे आणि ती रील खूप सुंदर झालेली आहे. तर ती रील मी आता या व्हिडिओ नंतर ऍड करेन. ती रील तुम्ही नक्की बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा.
वाजे तुतारी रांगोळ्याही काढा दारी हारा फुलांनी सजवा घरट सुखाचा रंग वाऱ्यावर उडत कोकिळ गाण गात सांगे ग मुलगी झाली हो घरात लक्ष्मी आली ग मुलगी झाली हो घरात लक्ष्मी आली ग आभाळ सार रंगलं ग सुखानं भरली ओंजळ पायात घालू. सो येस, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चंद्रवंदन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत नाही ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय.